हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी शूट करत आहे दिवाळीचा ब्लॉग. आणि दिवाळीचा ब्लॉग ॲज इन मी विचार करत होते एक सिरीज, नॉट सिरीज बट एक छोटूसा दिवाळी फेस्टिवल जोपर्यंत आहे तोपर्यंत मी दिवाळीमध्ये काय काय प्रिपरेशन्स और काय काय शॉपिंग तर मी ऑलरेडी केली आहे दिवाळीची. बट आजपासून आम्ही फराळ स्टार्ट करणार आहे. आज आम्ही बनवणार आहे बेसनचे लाडू. सो मी त्याचा पण व्हिडिओ बनवेल ऑफकोर्स विथ माय मॉम, मदर इन लॉ. अँड आणि जे काही लाईक 5 days ऑफ दिवाळी, धनतेरस, परत वसुबारस, लक्ष्मीपूजन वगैरे जे काही आहे दिवाळीचे फेस्टिवल्स, भाऊबीज अँड ऑल, सो ते मी सगळं इन्क्लूड करेल. अँड पार्टमध्ये मी ते व्हिडिओज पोस्ट करेल. स्टे ट्यून. करंजीचं सारण बनवतोय आम्ही आणि त्याच्यानंतर बेसनाचे लाडू आम्ही स्टार्ट करणार आहोत. तर हे करंजीचं सारण आपण ऑलरेडी बनवलं आहे, गरम केलं आहे. ह्याच्यामध्ये आहे रवा, खसखस, ड्रायफ्रुट्स, वेलची पूड आणि जायफळ. आता खोबरं टाकणार. आता आम्ही खोबरं ऑलरेडी किसून घेतलं आहे आणि ते पण आम्ही भाजून त्याच्यामध्ये टाकणार, म्हणजे आपलं सारण कम्प्लीट होईल. फक्त त्याच्यामध्ये वरतून आपल्याला हे पण टाकावं लागेल ना, साखर. पिठी साखर. थंड झालं की मग हे उद्या बनवायचं. हो. सो ह्याच्यानंतर आम्ही बेसनाचे लाडू बनवूया. करंजीचं सारण आपण ऑलरेडी थंड व्हायला ठेवलं आणि आता मी लाडू, बेसनच्या लाडूचं प्रिपरेशन करत आहे. सो इथे मी परत घी कढईमध्ये गरम करायला टाकूया. मम्मी घी बघा, खूप झालं वाटतं. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण बेसन जे आहे ते ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत आणि बेसनसोबत आपण थोडा रवा पण टाकणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग सांगते टाकू. सो हळूहळू आपल्याला टाकायचं. गॅस मोठा करू. मोठा करण हलवत आहे, फक्त जाऊ नको दे. सो आपल्याला हे असं मिक्स करायचं आणि जळवायचं नाही. नंतर ह्याच्यामध्ये आपण थोडासा रवा टाकणार आहोत अँड देन ऑफकोर्स पिठी साखर आणि मग नंतर आपण लाडू बनवू शकतो ह्याचे. सो हे बेसनचं सारण आहे, लाडूचं सारण आहे हे बेसनचे लाडूचं सारण. त्याच्यामध्ये आपण हे पिठी साखर ॲड करत आहोत. असं हातात घ्यायचं, असं बोलायचं आणि मस्त टाईट छोटे छोटे कर. जेवढे त्याच्या काही थोडे मोठे घेऊ. हां सो गाईस, तुम्ही बघू शकता बनवलं आहे. छान बनलं, छान छान. आता अशा प्रकारे आपण हे सगळे लड्डू बनवणार आहोत. सो येस, तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम मला बघितलं होतं, म्हणजे बघायला आलतं ना, त्यावेळेस मी तुम्हाला फर्स्ट इम्प्रेशन काय होतं, लाईक तुम्हाला काय वाटलं मला बघून पहिल्यांदा? छान वाटलं. जे ते पण आता हो छान छान वाटलं. काय कसं वाटलं? म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे दिसायला चांगली, हाईट चांगली, शिक्षण चांगले, फॅमिली छोटीशीच आहे. आमची फॅमिली पण छोटीच होती. बरोबर. म्हणजे त्या दर्शनामध्ये आणि ह्या दर्शनामध्ये काही डिफरन्स आहे का? म्हणजे तेव्हा जशी मी वाटली होती आता पण तुमच्या मनात मी तशीच आहे का की चेंज झाले? आता म्हणजे तेव्हाच आम्हाला एवढं म्हणजे अंदाज नव्हता. फक्त आम्ही रंग रूप अच्छा. म्हणजे सगळ्या गोष्टी जेव्हा नंतर आपल्या घरात आल्यानंतर माणूस कळतं. मग तुम्हाला काय कळालं माझ्याबद्दल? ठीक आहे, चांगली म्हणजे ठीक आहे. त्याच्यात समानार्थी चांगला पण होतं. म्हणजे बाकीचं सगळं करते, कामाचा कंटाळा नाही, काम करते व्यवस्थित. थोडीशी आळशी आळशी नाही, आळशी नाही म्हणता येणार त्याला. थोडासा कोणता शब्द वापरू, पसाऱ्याला. तो पसारा तिचा जास्त. हां. सो गाईज, माझा कपड्यांचा पसारा खूप जास्त असतो. बाकी सगळं चांगलं आहे. आणि माझी मम्मी पण खूप वैतागायची माझ्या कपड्यांना आणि आता माझी सासू पण. बाकी सगळं चांगलं आहे. बट मला सवय आहे, म्हणजे मी कपडे आधीपासून मला खूप जास्त. मुलं बाळ झाले तेव्हा पण चेंज करायची. ठीक आहे, मी ट्राय करते. ट्राय नाही, अंमलात आणायचं. ट्राय म्हणून
करणार करते मी, पण ते होतं तसं मी काय करणार. बस ना बाळा. तुमचे काय एक्सपेक्टेशन्स होते आधी? सून कशी पाहिजे? सून दिसायला चांगली, शिक्षण दिसायला चांगली असेल तर आम्ही नोकरीला कॉम्प्रोमाइज करू शकतो. म्हणजे नोकरी असलीच पाहिजे, नसली पाहिजे असं काय आमच्यात नव्हतं. पण आम्हाला दिसायला चांगली, घरातले तिचे आई वडील चांगले पाहिजे, त्या ती कामाला पण चांगली पाहिजे घरातल्या. अजून बस एवढंच. मग मी तुमच्या एक्सपेक्टेशन्सला उतरली. उतारली. आता कोणाला कसं नोकरीवालीच पाहिजे नाही बाबा, आणि मग नोकरीवाली पाहिजे, ती दिसायला पण चांगली पाहिजे, तिला सगळंच आलं पाहिजे. सो तुमचं हा, आमचं- कामाबद्दल काय असं एक्सपेक्टेशन नव्हतं. जॉबला असलीच पाहिजे आणि आमचं असं काय नव्हतं. ओके. आम्हाला मुलगी आणि तिचे म्हणजे घरातले आई वडील पण चांगले पाहिजे होते. ओके. असं म्हणलं. तुम्हाला काय विचारायचं आता मला? तुम्ही विचारू शकता. हो विचारते ना. तुला माझा मुलगा कसा वाटला? छान वाटलं. म्हणजे कधी आत्ता? आता अगोदर तर माणसाला समजत नसतं हा. पहिली गोष्ट. लग्नानंतर त्याच्या म्हणजे कसा वाटला नवरा म्हणून, मित्र म्हणून, एक लाईफ पार्टनर? ठीक आहे. सो ॲज अ नवरा दिग्विजय म्हणजे खूप जास्त चांगले आहेत, मला जास्तच चांगले आहेत. आणि हां म्हणजे मी जे बोलते लाईक माझं काही असेल, मला काही पाहिजे असेल तर ते आणून देतात कधी कधी. आणि हां तुम्ही लोक पण सगळेच म्हणजे मम्मी पप्पा भाऊ पण चांगले, सगळेच चांगले आहेत. आणि सगळे मला त्यांच्या मुलीसारखाच जीव लावतात. मला एक सून म्हणून कोणी मला असं ट्रीट नाही केलं आतापर्यंत. चांगलं ट्रीट करतात. सो गाईज इथे मी शेंगदाणे शंकरपाळ्या बनवले. हे खारे शंकरपाळ्या आहेत आणि काही गोड शंकरपाळ्या पण आधीच बनवले. व्हिडिओ शूट नाही केला कारण की बाहेर पण जाऊन आले मी. सो मी हाफ इथे ऑइलमध्ये फ्राय केलेत आणि हाफ तिथे एअर फ्रायरमध्ये बेक होत आहेत. एअर फ्रायर मी फर्स्ट टाईमच यूज करते. सो या लेट्स सी. बाजूला तुम्ही डिफरन्स बघू शकता. हे जे गोरेवाले आहेत ते एअर फ्रायरवाले आहेत आणि हे जे थोडे ब्राऊन झाले आहेत डस्टी टोन ते ऑइलमध्ये आहेत. सो आय वुड प्रेफर दिस. खूप छान आहे, हेल्दी पण आहे आणि यम्मी पण. पाना फुलांची तोरण तारी, अंगणी देखणी साजे रांगोळी, उठण्याचा सुगंध साऱ्या शिवारी पसरू दे, सुखाची चाहुल होऊ दे, सारे दुःख ते विसरू दे. हो तुम्ही बघू शकता आज मी साडी नेसली आहे. अँड काल मी ब्लॉग ॲक्च्युली एंड नाही केला. काल हाफ फराळ झाला बनवून. लाईक आम्ही करंजीचं सारण, शंकरपाळी आणि लाडू बनवले. आणि नेक्स्ट अजून जे काही चिवडा चकली वगैरे आहे अनारसे बनवायचे आहे आम्हाला, ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आज मी दिवे लावते. दिवाळीची आज पहिली दिवाळी आहे, वसुबारस. पूजा आमची आत्ताच झाली आणि रांगोळी वगैरे काढली मी. मग आजपासून हेच चालू आहे. सगळेच दिसतात आहे मम्मी. मी पण गाईसारखी व्हाईट साडी नेसली आहे. अँड मी गाईवाली रांगोळी पण काढली आहे, वासरूची रांगोळी काढली आहे. फुलवाती अंगणात सोन सकाळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी, सौख्य जणू भरून आले आले ओंजळी, आले ओंजळी. मी विचार करते की जेवढे पण दिवाळीचे 5 दिवस आहे मी साडी नेसेल. अँड या म्हणजे नॉट नेसेसरी बट माझ्याकडे जेवढे पण नवीन ड्रेसेस किंवा नवीन साडी आहे ते मी आता नेसणार आहे, घालणार आहे. सो येस, आपण भेटूयात. सो स्टे ट्यून्ड. दिवाळीचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा माझ्या चॅनलला. थँक्यू सो मच.